आणि आता बातमी आहे नाशिकातून। नाशिक गंगापूर रोडवरील कॅफेवर भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना घेऊन छापा मारलाय। कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा दावा फरांदे यांनी केलाय। भाड्याने तासांसाठी रूम दिला जात होता याची माहिती मिळताच फरांदे यांनी छापा मारला। त्यावेळी कॅफेमध्ये कपल आढळून आले। कॅफेच्या आडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला। स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या। नाशिकची संस्कृती बिघडत आहे। नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल, सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल, ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे। मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। नाशिकच्या गंगापूर रोडवर एका कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू होता आणि महत्त्वाचं म्हणजे आमदार देवयानी फरांदे या ठिकाणी छापा मारायला गेलेले आहेत। पोलीस नेमकं काय करतायत, नेमकं काय घडलंय? खरं आहे, पोलीस नेमकं काय करतायत असाच प्रश्न पडतोय। कारण गंगापूर रोडवर मोगली कॅफे नावाच्या कॅफेमध्ये त्या ठिकाणी अतिशय छोटे छोटे कंपार्टमेंट बनवण्यात आलेले होते। तिथे पडदे देखील लावण्यात आलेले होते आणि अवघ्या 100 ते 200 रुपयांमध्ये तरुणींना त्या ठिकाणी जागा देण्यात येत होती। आपण जर बघितलं तर त्या दृश्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की अगदी छोटे छोटे कंपार्टमेंट होते। त्या ठिकाणी अंधुक लाईट होते, काही ठिकाणी तर अंधार देखील होता। गेल्या अनेक दिवसांपासून शहरामधल्या गंगापूर भागातल्या काही कॅफेंवर अशा तरुणींना रूम देण्यात येतात अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई झालेली नव्हती। त्यामुळे देवयानी फरांदे यांनी आज अचानकपणे या कॅफेवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी जो सगळा प्रकार सुरू होता तो आता चव्हाट्यावर आणलेला आहे। पोलीस देखील त्या ठिकाणी तत्काळ दाखल झाले। मात्र पोलिसांच्या देखील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। कारण पोलिसांच्या नाकाखाली अशा पद्धतीने शहरामध्ये सर्रासपणे अशा कॅफेंमध्ये जे प्रकार सुरू होते त्याची कुणकुण पोलिसांना का नव्हती आणि आमदारांना याची माहिती मिळाल्यानंतर मग नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या कॅफे संदर्भात गावात चर्चा सुरू होती, मात्र तरी देखील पोलिसांनी कुठलंही पाऊल उचललेलं नव्हतं। अखेर आमदाराच्या मदतीने या ठिकाणी पोलीस दाखल झालेत आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे।